मुलांनो, आज आपण मराठी वाक्याचं इंग्रजी रूपांतर कसं करायचं हे बघणार आहोत. आपण याआधी बरेचशा व्हिडिओमध्ये शिकलोय, पण तुम्हाला माहितीच आहे आपण आधी वाक्य नीट वाचून काय करतो, ते वाक्य कुठल्या काळातील आहे हे बघावं लागतं त्याच्यासाठी. ठीक आहे, ते वर्तमान काळातील आहे, भूतकाळातील आहे की भविष्यकाळातील आहे हे आधी नीट बघायचं. त्यानुसार त्याच्या वर्बमध्ये म्हणजे क्रियापदामध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. बघा, दूध गरम झालं आहे. आपण याच्या आधी काय शिकलो होतो, होतं, होता हे जर असेल तर तो भूतकाळ असतो, पण इथे काय आहे, दूध गरम झालं आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. पण मग वर्तमान काळातील कोणता काळ? वर्तमान काळाचे 3 प्रकार आहेत. तो साधा वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे की पूर्ण वर्तमान काळ आहे, हे आपल्याला ओळखावं लागेल ना. त्याचप्रमाणे वाक्य प्रश्नार्थक आहे, उद्गारवाचक आहे, नकारार्थी आहे, होकारार्थी आहे, ते पण बघावं लागेल. तर इथे आहे म्हणजे हे काय आहे, सरळ साधं वाक्य आहे. आहे म्हणजे आत्ता आहे, म्हणजेच काय, तो वर्तमान काळ. आता वर्तमान काळातील 3 काळांपैकी कोणता काळ ते कसं ओळखायचं बघा. दूध गरम झालं म्हणजे गरम होण्याची क्रिया ऑलरेडी झालेली आहे, म्हणजेच तो काय आहे, आणि झालं ल नंतर आहे. दूध गरम झालंय ऑलरेडी, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे म्हणजेच हा काय आहे या शब्दाने तुम्हाला कळलं की हा वर्तमान काळ आहे. पण मग चालू साधा की पूर्ण? बघा, झालं म्हणजे गरम होण्याची क्रिया इकडे पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळ, हो की नाही. बघा, दूध गरम झालं आहे, दूध गरम झालेलं आहे म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे, पण ते आहे म्हणजे चालू काळ येतो, चालू वर्तमान काळ. मग आता आपण ह्याच्या आधी काय शिकलोय की आधी क्रम लावायचे, 1 2, ज्या क्रमाने ते शब्द आहेत त्याला सरळ नंबर देऊन घ्यायचे, 1 2 3 4. आता आपण डायरेक्ट करायला शिकूया, ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला एवढा वेळ नसतो की नंबर लावा, त्याचा उलटा क्रम लावा, पण तो लक्षात ठेवा. आपण या आधीच्या डिटेल व्हिडिओजमध्ये नीट सगळं शिकवलेलं आहे नंबर लावून. आता आपण तोंडी करूया. बघा, आता हा कुठला काळ आहे, आपला पूर्ण वर्तमान काळ, ठीक आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात? पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियामध्ये हॅव आणि हॅज हे 2 सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो. पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव आणि हॅज ही 2 सहाय्यकारी क्रियापदं वापरतो. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे काय, आपण त्याला हेल्पिंग वर्ब्स किंवा सपोर्टिंग वर्ब्स असंही म्हणतो, ठीक आहे. बघा, पहिल्या नंबरला काय आहे, दूध हे काय झालं, कर्ता. मराठी वाक्यामधला पहिला शब्द हा इंग्रजी वाक्यामध्ये पण पहिल्याच क्रमांकाला राहतो, ठीक आहे. दूध नंतर आपण नंतर काय शिकले, पहिल्या शब्दानंतर येतो डायरेक्ट शेवटचा शब्द म्हणजे आहे. हे काय आहे, आहे हे पूर्ण वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे, ठीक आहे. मग आहे पूर्ण वर्तमान काळासाठी आपण कुठले सहाय्यकारी क्रियापद वापरतो? पूर्ण वर्तमान काळासाठी आपण हॅव आणि हॅज हे 2 सहाय्यकारी क्रियापद वापरतो. मग हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं? तर मुलांनो बघा, एक वचनी कर्ता असेल तर आपण हॅज वापरतो, आणि अनेक वचनी कर्ता असेल तर आपण हॅव वापरतो. म्हणजेच काय, करणारा व्यक्ती जर एक असेल, व्यक्ती किंवा कुठलेही नाऊन, पर्सन प्लेस ॲनिमल म्हणजे कुठलेही प्राणी असेल, पक्षी असेल, माणूस असेल, एक असेल कोणी तर आपण हॅज वापरतो, आणि जर अनेक असेल तर हॅव वापरतो. पण ह्याला एक एक्सेप्शन आहे, म्हणजे अपवाद आहे. तो काय, आता बघा, आय म्हणजे आपण एकटं, मी. आय हा सिंग्युलर आहे, एक वचनी, तरी पण आयच्या पुढे नेहमी आपण हॅव वापरतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे यू आणि आयच्या पुढे जरी एक वचनी करता असेल हे दोन्ही, तरी पण आपण यू, एकाला पण यू म्हणतो, दोघांना पण यू म्हणतो. वाक्यातून आपल्याला ते क्लिअर होत नाही, त्यामुळे आय आणि यूला नेहमी हॅज आणि हॅव ही 2 सहाय्यकारी क्रियापदं वापरायची पूर्ण वर्तमान काळामध्ये, ठीक आहे. आता मग ॲन, इज, आर ही पण वर्तमान काळाचीच सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग ती कधी वापरायची? तर ती वापरायची चालू वर्तमान काळाला. आपण
am, is, are हे 3 सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आयच्या पुढे am, एक वचनीकर्ताच्या पुढे is आणि एक वचनीकर्ताच्या पुढे are. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे वर्बला आपण ing लावतो. आय एम रायटिंग अ लेटर, शी इज रायटिंग अ लेटर, दे आर रायटिंग अ लेटर असं. ठीक आहे. असं आज आपण आत्ता काय शिकतोय, आपण पूर्ण वर्तमान काळातील मराठीतील वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं ते बघतोय. ओके. बघा, दूध गरम झालं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की पहिला शब्द जो असतो मराठीतला तो आपण इंग्लिशमध्ये पण पहिलाच घेतात. दूध. दूध म्हणजे काय? द मिल्क. द मिल्क. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे. आहेला आपण मी तुम्हाला आत्ता सांगितलं मराठीतला शेवटचा शब्द दुसरा घ्यायचा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते इंग्लिश वाक्याची. मग द मिल्क हे झालं सब्जेक्ट, ते एक वचनी आहे म्हणून त्याच्या पुढे काय येणार? हॅज. द मिल्क हॅज. 1 2 झालं. आता झालेलं आपण हॅज वापरलं आणि आता काय राहिलं? गरम. गरम म्हणजे वॉर्म, पण फक्त द मिल्क हॅज गॉट नाही, ते झालं आहे म्हणून गॉट वॉर्म. वॉर्म म्हणजे गरम. WARM वॉर्म. बघा, 1 नंबरला दूध, द मिल्क, त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द आहे म्हणजे हॅज, आणि गरम झालं म्हणजेच काय झालं म्हणजे गॉट. आता बघा, गॉट हा शब्द अनेक वेळेला अनेक अर्थांनी वापरतात. कसं? मला कळलंय म्हणजे आय गॉट इट, मला मिळालंय आय गॉट इट. अजून कुठे कुठे वापरतो आपण गॉट हा शब्द? मला मिळालं आहे, मला समजलं आहे म्हणजे हे काम झालं आहे. ठीक आहे. अनेक अर्थाने अनेक शब्दांसाठी आपण गॉट हा शब्द वापरतो. इथे आपण झालं ह्या अर्थासाठी गॉट हा शब्द वापरलाय. दूध गरम झालं आहे. द मिल्क हॅज गॉट वॉर्म. ठीक आहे. हे झालं पहिलं वाक्य. आता आपण दुसरं वाक्य घेऊया. बघा, कॉफी थंड झाली आहे. ठीक आहे. कॉफी थंड झाली आहे. आता आपण काय म्हटलंय की आधी काय करायचं? आधी वाक्य नीट वाचायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, त्याचा प्रकार समजून घ्यायचा, त्याचा काळ समजून घ्यायचा. आता बघा, झाली आहे. ठीक आहे. झाली आहे. झाली म्हणजेच आहे म्हणजे तो वर्तमान काळ आहे. झाली म्हणजे कॉफी थंड होण्याची क्रिया इथे पूर्ण झाली आहे. झाली म्हणजे संपले. कॉफी थंड ऑलरेडी झाली आहे म्हणजेच हा आहे वरनं आपल्याला कळलं वर्तमान काळ, आणि झाली या शब्दावरनं कळलं पूर्ण वर्तमान काळ. मग पूर्ण वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापदे काय येतात? हॅज आणि हॅव. बघा, तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची राहिली जी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली. गॉट. गॉट हे काय आहे? गॉट हे गेट, टू गेट हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं. त्याचा क्रियापदाचं दुसरं रूप झालं गॉट, आणि क्रियापदाचं तिसरं रूप पण आहे गॉट. मग आपण पूर्ण क्रिया, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. ठीक आहे. आणि नुसतं तिसरं रूप नाही वापरत, त्याच्यासोबत हे हॅव आणि हॅज हे 2 सपोर्टिंग वर्ब म्हणजेच क्रियापद, म्हणजे सपोर्टिंग वर्ब म्हणजेच काय? हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. म्हणजे तिसरा रूप, क्रियापदाच्या तिसऱ्या रूपासोबत चालू वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज हे यापैकी कर्त्याप्रमाणे या दोन्हीपैकी एक आणि क्रियापदाचं तिसरे रूप वापरतो. तसंच पूर्ण भूतकाळामध्ये आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड सोबत वापरतो, पूर्ण भविष्यकाळामध्ये विल बी सोबत वापरतो, आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज सोबत वापरतो. ठीक आहे. कॉफी थंड झाली आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी वाक्य वाचलं, ते कुठल्या काळातील आहे ते बघितलं. आपलं वाक्य आहे कॉफी थंड झाली आहे.
आहे म्हणजे वर्तमान काळ, आणि झाली नंतर आहे, ली नंतर आहे आलाय म्हणजेच तो पूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजेच कॉफीला लिहिणार आपण पहिलं जो करताय तो पहिलाच लिहायचा, द कॉफी. आता पहिल्यानंतर डायरेक्ट मराठीतला शेवटचा शब्द घ्यायचा इंग्रजीच्या दुसऱ्या पोझिशनवर. द कॉफी हा एक टर्म झालं, एक शब्द झाला. आहे द कॉफी एकच आहे म्हणून हॅज, एक वचनी करता येते, हॅज वापरायचं, हॅज. द कॉफी हॅज. पुढे काय येणार, आहेच्या आधी काय झाली, त्याच्या आधी आहे थंड. झाली म्हणजे गॉट, आणि द कॉफी हॅज गॉट. थंड म्हणजे काय, कोल्ड. ठीक आहे, थंड म्हणजे कोल्ड. कॉफी थंड झाली आहे, द कॉफी हॅज गॉट कोल्ड. सोपं आहे ना. बघा, दूध गरम झालं आहे, द मिल्क हॅज गॉट वॉर्म. कॉफी थंड झाली आहे, द कॉफी हॅज गॉट कोल्ड. ठीक आहे, आता आपण पुढचं वाक्य बघूया.